नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही तुमच्या गावची घरकुलाची यादी पाहायची आहे का? कोणाला घरकुल मंजूर झाले, तसेच कोणाचे काम कुठपर्यंत आलं आहे, कुणी किती पैसे काढले आहेत, ही सर्व माहिती अगदी तुम्ही 2 मिनिटात पाहू शकता. आणि ते देखील ऑनलाईन. तुम्हाला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून अथवा कम्प्युटरवरून तुम्ही ही यादी पाहू शकणार आहात. PDF एक्सेल डाउनलोड देखील करू शकणार आहात. तसेच कोणाला घरकुल बसले आहे, कधी बसले आहे, हे देखील तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. तर चला, मी तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती सांगणार आहे. त्यामुळेच व्हिडिओ शेअर करायची आहे आणि अशाच कामाच्या माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही. चला, याबाबतची लाईव्ह माहिती घेऊया. तर मित्रांनो, यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट दिली आहे. त्या वेबसाईटवर तुम्हाला यायचं आहे. ही बघा, प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना याची अधिकृत वेबसाईट आहे. आता यामध्ये ऑल स्टेट्स, यामध्ये बघा आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. जय महाराष्ट्र. हे बघा, महाराष्ट्र राज्य मी निवडतो. त्यानंतर तुम्हाला खाली तुमचा जो कोणता जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. आता मी पुणे निवडतो. त्यानंतर पुण्यामधील जे जे तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये तुमचा जो तालुका आहे तो तालुका तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. तालुका देखील या ठिकाणी निवडतो मी. त्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे, ज्या गावची तुम्हाला यादी पाहायची आहे ते गाव निवडायचं आहे. आता मी या ठिकाणी निवडतो रॅन्डमली. आणि यामध्ये बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्या वर्षाची तुम्हाला घरकुलाची यादी बघायची आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी निवडू शकता. ज्याही वर्षाची यादी पाहायची आहे त्या वर्षाची देखील तुम्हाला माहिती यामध्ये मिळणार आहे, लगेच मिळणार आहे. आता मी या ठिकाणी समजा 2024 आणि 25 निवडतो. आणि ते निवडल्यानंतर तुम्हाला जी योजना आहे त्या योजनांमध्ये या ठिकाणी सर्वात वरती बघा आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, याला निवडायचं आहे. आणि निवडल्यानंतर कॅप्चा कोड, तर कॅप्चा काय टाकायचा आहे तर 42-50. तर 42-50 काय असतं तर -8 असं टाकून मी या ठिकाणी सबमिट करतो. आता केल्यानंतर या ठिकाणी बघा, या गावची सर्व घरकुलाची यादी आलेली आहे. आणि यादीसोबत यामध्ये काम कुठपर्यंत आलं आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. काम कुठं आलंय, किती पैसे आलेले आहेत, किती पैसे दिलेत, सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला यामध्ये दिली जाते. ज्यामधून तुम्हाला योजनेचे कोणाला किती पैसे मिळालेत, कुणी किती पैसे घेतलेत, हे सर्व माहिती यामध्ये तुम्हाला मिळून जाते. आता या बघा, यामध्ये बघा तुमच्या गावची तुम्ही यादी पाहू शकता. या यादीमध्ये कुणी किती पैसे मिळालेत, कुणाला किती पैसे काढलेत, ही सर्व माहिती तुम्हाला यामध्ये स्पष्टपणे दिलेली असते. तर पहिला जो हप्ता असतो, हे बघा, ज्यांचं ज्यांचं बिलो फाउंडेशन लेवल काम आहे त्यांना 85,000 रुपये आतापर्यंत दिले गेले आहेत. आता ज्यांचं हाता या ठिकाणी बघा येते हाऊस सँक्शन, म्हणजे फक्त यांना सँक्शन झालंय आणि यांना 1 रुपया पण मिळाला नाही. आता 1 रुपया पैसे का मिळाले नसतील तरी लक्षात घ्या, यांच्या आधार कार्डला यांचं बँक खातं लिंक नसेल, कारण हे पैसे देखील डीबीटी मार्फतच आले आहेत. त्यामुळे यांना पैसे मिळाले नाहीत. आता काही काहींचं बघा हाऊस सँक्शन होऊन यांना पहिला हप्ता 15,000 रुपये मिळाला आहे. तर 15,000 रुपये म्हणजे ज्यावेळी तुम्हाला घरकुल मंजूर होतं त्यावेळी तुम्हाला पहिला हप्ता हा 15,000 रुपयांप्रमाणे तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यावरती जमा होतो. हे 15-15-15 हे 15,000 रुपये का दाखवते तर यांनी फक्त आणि फक्त 15,000 रुपये घेतले. त्यांनी कुठल्याही प्रकारे काम चालू केले नाही आणि काम चालू न केल्यामुळे त्यांना या पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांना हे पुढचे हप्ते देण्यात आलेले नाहीत, ज्यांना 15,000 रुपये आहेत ते. आता खाली बघा वरती तुम्हाला या ठिकाणी 85,000 रुपये दिसतंय बघा. 85,000 रुपये या व्यक्तीला मिळाले आहे. नाव मी सांगत नाही कारण हे नाव कोणाचंही सांगणं योग्य नाही. तर इथे काय दाखवतंय बघा, बिलो फाउंडेशन लेवल, म्हणजे यांनी काय केलंय की यांनी फक्त फाउंडेशन भरून झालेलं आहे यांचं, यांनी पुढे कोणतंही काम केलं नाही, म्हणून यांना आतापर्यंत 85,000 रुपये मिळाले आहेत. आणि हे कुणी केलंय बघा, इन्स्पेक्टिंग ऑफिसरने मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे गुगल मॅप वरून फोटो काढून मग याची माहिती दिलेली असते. हे पैसे किती तारखेला मिळाले आहेत बघा, इन्स्पेक्शन किती तारखेला केलं आहे तर 8/4/2025 ला हे इन्स्पेक्शन त्यांनी येऊन केलेलं आहे तुमचं. आता इथं काय काय इन्स्पेक्शन बघा 2018 का दाखवतंय तर यांना 2018 साली सर्वे झाला होता. त्या सर्वे मध्ये यांना घराची गरज आहे असं सांगण्यात आलं होतं आणि मग यांना घर मंजूर झालं होतं, परंतु यांनी कामच केलं नाही, म्हणून यांना फक्त आणि फक्त हे किती पैसे मिळाले आहेत तर फक्त आणि फक्त त्यांना 15,000 रुपये मिळतात. एकूण पैसे किती मिळतात तर 1,20,000 रुपये आपल्याला घरकुला अंतर्गत मिळतात. हे बघा, त्यानंतर तुम्हाला परत रोजगार हमीचे पैसे असतात 25,000 रुपये, ते तुम्हाला नंतर मिळतात. परंतु सुरुवातीला तुम्हाला हे जे असतं म्हणजे पीएम आवास योजनेअंतर्गत पैसे किती मिळतात तर 1,20,000 रुपये एकूण अमाऊंट मिळते. आता खाली बघा 1,15,000 रुपये. आता 1,15,000 रुपये कोणाकोणाला मिळाले आहेत तर ज्या ज्या घरकुल धारकांनी लेंटल लेवल पर्यंत काम आणलेलं आहे, म्हणजेच की त्यांचं काम आता स्लॅब लेवल असेल किंवा पत्रा लेवल असेल तिथपर्यंत त्यांचं काम आलं आहे, त्यांना 1,15,000 रुपये दिले गेले आहेत. तर 1,15,000 रुपये कसे दिले गेले तर लक्षात घ्या, सुरुवातीला 15,000 रुपये, पहिला हप्ता 15,000 रुपये दिला. त्यानंतर जेव्हा यांनी काम सुरू केलं, यांचं काम फाउंडेशन लेवलला आलं, त्यांना 50,000 रुपयांचा पुढचा हप्ता दिला गेला. म्हणजे 50 आणि 15 किती झाले
तर त्यानंतर मग शेवटचा त्यांना पुन्हा एकदा एक हप्ता 60,000 रुपये हप्ता दिला गेला. असे एकूण 1,15,000 रुपये यांना जमा झाले आणि आता यांना 5,000 रुपये अजून येणार जेव्हा यांचं काम अंतिम टप्प्यात येईल. त्यानंतर पुन्हा एकदा 5,000 रुपये यांना पाठवले जातील. असे 1,20,000 रुपये घरकुल योजनेअंतर्गत आपल्याला मिळतात. हे तुम्ही तुमच्या गावची सविस्तर यादी पाहू शकता. कुणाला किती पैसे मिळालेत ही सर्व माहिती तुम्हाला अगदी 2 मिनिटांमध्ये मिळणार आहे. याची अर्ज किंवा ही जी लिंक आहे ती लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा हे बघा rhreporting.nic.in या वेबसाईटवर आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सोशल ऑडिट रिपोर्ट वरती जाऊन बेनिफिशियरी डिटेल फॉर सोशल ऑडिट रिपोर्ट.aspx हा पर्याय निवडायचा आहे. तो पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे किती पैसे किंवा तुमच्या गावचे घरकुल कोणाला मंजूर झालेत, किती पैसे आलेत, सर्व माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि अशाच कामाच्या माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी हायटेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.